नमस्कार. सुधाकर राव, सत्या आणि मीरा सगळेही कोर्टातून आलेले असतात. आता त्यांचे थोबडे पडलेले असतात. त्यावेळेला निरुपा समोर येते आणि निरुपा समोर येते आणि म्हणते, काय झालं कोर्टात. त्यावेळेला त्यांना कोणीच उत्तर देत नसतं. त्यातलं कोणीच उत्तर देत नाही म्हटल्यानंतर निरुपा म्हणते, काय झालं, मला कळेल की नाही, काय झालं कोर्टात जरा सांगा ना. त्यानंतर कोणी सांगायला तयार नाही. त्यावेळेला निरुपा म्हणते, या पनवतीन नक्कीच काहीतरी केलं असणार आहे. या पनवतीमुळेच काहीतरी घडलंय म्हणून तुम्ही तोंड पडून आला आहात. त्यावेळी सत्या बोलू लागतो, अगं काय सांगू निरुपा, तो माणूस बापाला काहीही बोलत होता. म्हणतो बाप दारू पिऊन येतो कामावर. बाप कधी आपला दारू पिऊन गेलाय का. त्यानंतर निरुपा म्हणते, केलीस ना, खाल्लीस ना माती, तूच काहीतरी केलंस असं मला वाटलं आणि तेच घडलं. तू काहीतरी केलं असशील, तू मारलीस का त्याला. त्यानंतर सत्या म्हणतो, हो काय मी काय त्याची पूजा करायची का असं बोलल्यावर, म्हणून मारली मी त्याला. त्यानंतर निरुपा म्हणते, खाल्लीस माती म्हणजे तुझ्या मनात असं आहे, बापाला तुझ्या पेन्शन मिळू नये आणि त्याने ती पेन्शन आम्हाला देऊ नये म्हणून तू हे सगळं केलंस. त्यावेळेला सत्याला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर निरुपा सत्याला खूप काही बडबडत असते आणि सत्याला बडबड जवळ येते आणि त्याची कॉलर पकडते आणि त्याला धक्केबुक्की करू लागते आणि म्हणते, चल चालता हो माझ्या घरात, चालता हो. ज्या वेळेला माझ्या पंकजने तुझ्या बापाचे पैसे खाल्ले होते त्यावेळेला तू किती बडबड केली होतीस आणि आता तू काय केलंस, तेच केलंस ना. असं बोलून ती त्याला धक्के मारत दरवाजाजवळ आणते आणि दरवाजाजवळ सत्याच्या एक कानाखाली मारणार. तेवढ्यात मीरा येते आणि निरुपाचा हात पकडते आणि निरुपाचा हात जोरात पिरगळत मीरा म्हणते, आता हात उगारलात, पुन्हा असा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर हात मुळात सगळं उपटून देईन मी. ते ऐकल्यावर आता निरुपा हादरलेली आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.